साक्षात पंचमहाभूते बाळूमामांच्या आज्ञेत बाळूमामांचा राग आणि पृथ्वीने 12 वर्ष शिक्षा भोगली. बेळगावकडचा तो प्रदेश रात्र गडद होत चालली होती. मामांचा बकऱ्यांचा कळप एका शेतात विसावला होता. ही साधी गोष्ट नव्हती. बकऱ्या रात्रभर शेतात राहिल्या की जमिनीला सोन्यासारखे खत मिळायचे आणि म्हणूनच जमीन मालक चहा पाणी, भोजन आणि योग्य धान्य देत असतात. पण हा शेतकरी श्रीमंत, गर्विष्ठ आणि अतिशय कंजूष. त्याने चहासाठी फारच थोडे साहित्य पाठवले. जेवणाबद्दल विचारतात सरळ नकार दिला आणि धान्य म्हणून मामांच्या हातात दिले फक्त 10 किलो मका. क्षणभर सगळे गप्प. त्याचे हे अत्यंत स्वार्थीपणाचे वागणे बघून मामा संतप्त झाले आणि मामांनी हळूच आपल्या पायातील एक चप्पल काढली, आकाशाकडे पाहिले आणि जमिनीवर 3 वेळा चप्पल आपटली. मामांचा आवाज खोल, स्थिर आणि अटल. इथून पुढे 12 वर्ष या शेतकऱ्याला सर्व खर्च वजा जाता. दरवर्षी याच मक्या एवढेच धान्य तू देत जा. क्षणात हवा स्तब्ध झाली. मामांनी एकही शाप दिला नव्हता, फक्त आज्ञा दिली होती. बकऱ्यांचा तळ पुढे निघून गेला. काळ पुढे सरकला. मामा कदाचित ही घटना विसरलेही असतील, पण पृथ्वी विसरली नाही. 1 वर्ष गेलं. त्या शेतात फक्त 10 किलो धान्य पिकलं. दुसरं वर्ष तेच. तिसरं, चौथं, 5वं, सलग 12 वर्ष. कितीही एकर जमीन असो, कितीही मेहनत केली तरी फक्त 10 किलो तेवढंच धान्य. बाळूमामांचा शब्द आणि पृथ्वीने तो ऐकला. तो सावकार श्रीमंत होता, पण 12 वर्ष त्याला स्वार्थाची किंमत मोजावी लागली. बाळूमामांवर श्रद्धा असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये जय बाळूमामा लिहा. साक्षात